यवतमाळमध्ये लग्न आधीच असं तयार झालेल्या नवरीच्या जवळ गेला आणि ते एक कृत्य आणि नवरदेवाला अटक करण्यात आली. घडलेल्या प्रकाराने संपूर्ण जिल्हा हादरला. होय, एक गाव शांत साधं, पण आज मात्र धडकी. त्या गावात आज लग्न होतं. नवरदेव अभिजित आणि नवरी संध्या यांच्या आयुष्याचा महत्त्वाचा दिवस. पण नियतीने काहीतरी वेगळंच ठरवलं होतं. ढोल ताशे, फुलांचा वास, हास्याचे आवाज, मंडपात उत्साह शिगेला. नवरी सजून धजून आपला सोहळ्याचा क्षण वाट पाहत होती. नवरदेव अभिजित मित्रांसोबत हसत खेळत येत होता. चेहरा उजळलेला, अंगात शेरवानी, हातात फुलांचा हार, पण त्याच्या डोळ्यात काहीतरी वेगळं होतं. एक बेचैनी, एक घाई, जणू लग्नापेक्षा कुठेतरी पोचायचीच जास्त घाई. लोकांनी पाहिलं तो सतत फोनकडे पाहतोय, कोणाला शोधतोय आणि जवळ कुणी आलं की चेहरा बदलतोय. काही लोकांना संशय आला, मुलगा इतका बेचैन का? पण मंडपात उत्साह, कोणी फार लक्ष दिलं नाही. मात्र संध्याच्या घरातील एक ज्येष्ठाला मात्र हे जाणवलं. त्यांनी संध्याला सावध राहण्याचा सल्ला दिला. संध्या हलकंसं मनावर घेतलं. लग्नाची घाई असणार म्हणत हसली. पण खरी कहाणी आता सुरू होते. अभिजित अगदी बोहल्यावर चढणार इतक्यात मंडपाच्या बाहेरून अचानक अफाट आवाज, थांबा थांबा. लोक दचकले. काही क्षणातच गणवेशातील अधिकारी आत घुसले. गावातील चव्हाट्यावर गर्दी, मंडपातील पाहुणे अवाक. अधिकारी थेट अभिजितकडे गेले, त्याचं कॉलर धरला आणि म्हणाले, तुझा खेळ संपला. मंडपात शांतता, ढोल बंद, वेळ जणू गोठली. लोक कुजबुजत, काय झालं? नवरदेवानं काय केलं? संध्या हादरली, तिचा चेहरा पांढरा पडला. अधिकाऱ्यांनी अभिजितच्या खिशातून काही कागदपत्र काढली, फोन काढला आणि तेवढ्यात त्याच्या चेहऱ्यावरून सगळं उघड झालं. अभिजित जवळील गावात नव्हे तर वेगळ्या शहरात आणि अनेक लोकांना सोनं मिळवून देण्याचं आमिष देऊन त्याची फसवणूक करत होता. बस आणि रेल्वेत प्रवासात लोकांना गाठायचा, परिचय वाढवायचा, कमी पैशात सोनं द्यायचा, आमिष द्यायचा आणि निर्जन ठिकाणी बोलावून पैसे घ्यायचा. शेवटी सोन्याऐवजी दगडांनी भरलेली पिशवी द्यायचा. अभिजितचे 3 साथीदार पोलिसांच्या वेशात येऊन लोकांना फसवण्याला अधिक विश्वास देत. ती फसवणूक इतकी वाढली, इतकी चालली की अनेक तक्रारी नोंदवल्या गेल्या. त्याच्या साथीदारांना पकडण्यात आलं, पण तो मात्र फरार. पोलीस त्याचा शोध घेत होते आणि त्याच वेळी एक महिला मिळाली. तो आज एका गावात लग्न करतोय म्हणून आज मंडपात धाड टाकली गेली. अभिजितला बेड्या ठोकल्या गेल्या. संध्या थरथरली, मी चोराशी लग्न करणार नाही. संपूर्ण गाव निशब्द, वाऱ्याची सुद्धा चाहूल नाही. अभिजितला पोलिसांनी घेऊन जाताना त्याने एकच वाक्य म्हटलं, मी हे लग्न करून लपणार होतो, मात्र ते अपूर्ण राहिलं. लग्न तिथेच मोडलं. गाव हादरलं. संध्याने नाते तोडण्याचा धाडसी निर्णय घेतला. शेवटी प्रश्न मात्र सगळ्यांच्या मनात, आपल्याला ओळखीचा वाटणारा प्रत्येक चेहरा खरंच ओळखीचा असतो का? किती सहज विश्वास ठेवतो आपण, आणि कधीकधी तोच विश्वास जीवन उद्ध्वस्त करून जातो. यवतमाळमध्ये लग्न आधीच असं नवरीच्या जवळ गेला आणि काही क्षणातच त्याची खरी ओळख बाहेर आली आणि लग्न आधीच नवरदेवाला बेड्या ठोकण्यात आल्या.